झेंडा फडकलाय. 16 नगरसेवक विजयी झालेले आहेत. डहाणूची मतमोजणी सुरू झाली आहे. भाजप पिछाडीवरती आहेत आणि शिंदेंनी बाजी मारली आहे किंवा ते आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. डहाणूमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र माच्छी हे सध्या आघाडीवर आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये काय होते, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांची एक प्रकारे आघाडी आपल्याला पाहायला मिळते. आणि 4 ठिकाणची दृश्य आपण विविध ठिकाणची बघतोय. आता अर्थातच जल्लोषाला जी आहे ती ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे. आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय, गुलाल उधळण्यात येतोय, कारण अर्थातच निकाल हाती येतोय. जवळपास 1 तास आता उलटून गेलेला आहे ज्ञानदा आणि 81 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. 187 पैकी बहुतेक निकाल त्यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत. शिवसेना 37, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 8, ठाकरेंची सेना 6, इतर 15 आणि 4 दृश्य वेगवेगळ्या ठिकाणची आपण बघतोय, जिकडे वेगवेगळे उमेदवार जिंकले आहेत आणि त्यांची विजयोत्सवाची दृश्य. डहाणू भाजप पिछाडीवर, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर. करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनी सावंत जिंकल्यात. करमाळ्यातनं एक मोठी अपडेट. अकोट एमआयएमच्या फिरोजा राणा आघाडीवर आहेत. अकोट मधली अपडेट, एमआयएमने तिकडे बाजी मारलेली दिसते, कारण एमआयएमच्या उमेदवार आघाडीवर. चोपड्यामध्ये भाजपच्या उमेदवार साधना नितीन चौधरी या आघाडीवरती आहेत. अजित पवारांनी औसामध्ये सुद्धा प्रचंड ताकद लावलेली होती. 23 पैकी 17 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडी घेत असतानाचं पाहायला मिळत आहे. येवल्यामध्ये सुद्धा तेच चित्र आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये अजित पवारांचे उमेदवार हे बहुतांश ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदासाठी सध्या 28 जागांवरती आघाडी घ्यायला यश मिळालेलं आहे, तर भाजपनं 84 जागांवरती आपली आघाडी वाढवलेली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना 37 जागांसह आघाडी घेतेय, तर काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 8 आणि ठाकरेंची सेना 6. भोकरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झालेला आहे. अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा लातूरमध्ये आणि या संपूर्ण नांदेडमध्ये पणाला लागलेली आहे. मुरगुडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे. तर डहाणूमधलं काय चित्र आहे, बऱ्याच काळानंतर काटोलमधली एक अपडेट आपण बघणार आहोत. अनिल देशमुखांना काटोलमध्ये धक्का बसल्याचं चित्र आहे. तर नाशिकच्या पट्ट्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीची गाडी सध्या सुसाट आहे. अनिल देशमुखांना धक्का, भाजपचा विजय झालाय. काटोल हा अनिल देशमुखांचाच मतदारसंघ आहे आणि तिथे मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय. आणि सध्याच्या आघाडीला 192 ठिकाणचे कल समोर येत आहेत. भाजप 84 ठिकाणी आघाडीवर. काटोलमध्ये मात्र अनिल देशमुख जे मवियातले नेते आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहेत, त्यांना धक्का बसतोय, कारण तिकडे भाजपने बाजी मारल्याचं दिसतंय. एमआयएमच्या फिरोजा राणा अकोटमध्ये आघाडीवर आहेत. श्रीवर्धन ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट अतुल चौगुले विजयी झाले आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकताना दिसतोय. शिवसेनेचे अतुल चौगुले 286 मतांनी श्रीवर्धनमध्ये जिंकलेले आहेत.